स्वागत आहे आपले YBD अकॅडमी YouTube चॅनल वरती. या व्हिडिओच्या माध्यमाने आज आपण महा-टी-ई-टी 2025 साठी ऑनलाईन अर्ज न चुकता कसा भरायचा आहे याच्याबद्दल डिटेलमध्ये माहिती आजच्या या व्हिडिओच्या माध्यमाने आपण जाणून घेणार आहोत. तर त्यासाठी नक्कीच या व्हिडिओला पूर्ण बघा. तर बघा मित्रांनो, टी-ई-टीचा ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी maha-tti.in या वेबसाईटची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये उपलब्ध करून दिलेली आहे. इथे क्लिक करून तुम्ही संपूर्ण जाहिरात बघू शकता. इथे क्लिक करून तुम्ही परीक्षेचं संपूर्ण वेळापत्रक जाणून घेऊ शकता. तर चला आता ऑनलाईन अर्ज करण्यासाठी ही जी वेबसाईट आहे ती ओपन करायची आहे. त्यानंतर इथं उमेदवाराची नवीन नोंदणी या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे. बघा मित्रांनो, पुढे व्हिडिओ कंटिन्यू करण्याअगोदर अजून एक छोटीशी आणि महत्त्वाची माहिती देऊन देतो. मित्रांनो, स्पेशल टी-ई-टी 2025 यासाठी आपण एक सेपरेट व्हॉट्सअप ग्रुप तयार केलेला आहे. त्याच्यावरती टी-ई-टी 2025 याबद्दल जे पण महत्त्वाचं अपडेट असेल ते सर्वप्रथम तुम्हाला भेटून जाईल. त्याच सोबत मागील झालेल्या प्रश्नपत्रिका देखील भेटतील, काही नोट्स देखील उपलब्ध करून दिले जातील. हे सर्व काही फ्री मध्ये असणार आहे मित्रांनो. तर ते सर्व तुम्हाला मिळवण्यासाठी जास्त काही करण्याची गरज नाही. व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक व्हॉट्सअप ग्रुपची लिंक भेटून जाईल. त्या ग्रुपला जॉईन व्हा. तिथे सर्व काही अपडेट टी-ई-टी 2025 या संदर्भात तुम्हाला फ्री मध्ये उपलब्ध करून दिलं जाणार आहे. तर चला अर्ज भरायला आता आपण सुरुवात करत आहोत. सर्वप्रथम उमेदवाराची नवीन नोंदणी करायची आहे. त्यासाठी एक युजर नेम तुम्हाला तयार करायचं आहे. तुम्ही तुमचं स्वतःचं पहिलं नाव आडनाव टाकू शकता, जेणेकरून तुमचं युजर नेम युनिक असेल आणि ते तुमच्या लक्षात असेल. ते ऑलरेडी कोणी घेतलं असेल तर पुढे काही अजून अक्षर ऍड करा. त्यानंतर ते युजर नेम तुम्ही सेट केल्यानंतर एक पासवर्ड बनवायचा आहे. तोच पासवर्ड तुम्हाला पुन्हा टाकायचा आहे इथे. त्यानंतर आपल्याला आपलं स्वतःचं पहिलं नाव टाकायचंय, मधलं नाव टाकायचंय आणि आडनाव टाकायचंय. हे तुम्ही टाकताना तुमच्या 10वीच्या मार्कशीट वरती जसं नाव आहे तेच तुम्हाला मेन्शन करायचंय. स्पेलिंग मिस्टेक होऊन द्यायची नाहीये. ठीक आहे. त्यानंतर पुढे यायचं, इथं मोबाईल नंबर टाकायचा आहे. त्यानंतर एक ईमेल आयडी टाकायचा आहे. त्यानंतर OTP सेंड यावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर बघा अशा प्रकारचा पेज ओपन होऊन येईल. तुमच्या मोबाईल नंबरवरती एक OTP सेंड केला जाईल. तो OTP तुम्हाला इथे टाकून नोंदणी करायचं ऑप्शन आहे, यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. त्यानंतर बघा अशा प्रकारचा पेज आपल्याकडे येईल. आता आपलं युजर नेम, पासवर्ड, त्यानंतर संपूर्ण नाव, त्यानंतर ईमेल आयडी आणि मोबाईल नंबर या स्वरूपामध्ये तुम्हाला दिसेल. आता ही संपूर्ण आपली रजिस्ट्रेशनची डिटेल आपल्याला दिसून येईल. ती व्यवस्थित आपल्याला कुठंतरी लिहून ठेवायची, आपला युजर नेम आणि पासवर्ड. त्यांनीच आपण लॉग इन होऊ शकतो. आणि त्यानंतर तुमचं जेव्हा पण परीक्षेचं प्रवेशपत्र येईल तर याच युजर नेम आणि पासवर्डने ते तुम्हाला डाउनलोड करावं लागणार आहे. तर ही माहिती व्यवस्थित तुम्हाला लिहून ठेवायची आहे. तर बघा आता लॉग इन करायचं ऑप्शन आहे, यावरती आता आपल्याला क्लिक करायचं आहे. लॉग इन करा यावरती क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचा पेज आपल्याकडे इथे ओपन होऊन येईल. तुमचं युजर नेम आणि पासवर्ड तुम्हाला इथे टाकायचा आहे. जो कॅप्चा दिसत आहे कॅप्चा इथे टाकून लॉग इनचं ऑप्शन आहे, यावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर बघा अशा प्रकारचं पेज ओपन होऊन येईल. तर आपल्याला अर्जावरील माहिती भरा यावरती क्लिक करायचं आहे. तर बघा पुढे जर म्हटलं तर आपली माहिती इथे दिसेल. आपलं पहिलं नाव, मधलं नाव आणि आडनाव इथं आपल्याला दिसेल मित्रांनो, जे की आपण ऑलरेडी रजिस्ट्रेशन करते वेळेस भरलं होतं. काही चेंज करायचं असेल तर आता देखील तुम्ही चेंज करू शकता. इथे आपल्याला आपल्या स्वतःचं आईचं नाव टाकायचंय. त्यानंतर विचारलंय तुमच्या नावामध्ये बदल झालेला आहे का. लग्नानंतर बहुतेक मुलींच्या नावामध्ये बदल झालेला असतो. तर येस वरती आपल्याला क्लिक करायचंय. मात्र इथे एक गोष्ट लक्षात घ्या, जे मार्कशीट वरती नाव आहे तेच तुम्हाला इथे मेन्शन करायचंय. आणि नावात बदल झाला असेल तर खाली इथे येस वरती तुम्हाला क्लिक करायचंय. त्यानंतर थोडीशी माहिती आपल्याला अजून भरण्यासाठी खाली ऑप्शन येईल. जे पण नवीन नाव बदललेलं आहे त्याचं पहिलं नाव आपल्याला टाकायचंय, मधलं नाव आणि आडनाव. जे पण आपल्या नावामध्ये बदल झाल्यानंतर नवीन नाव ठेवलेलं आहे ते नाव तुम्हाला इथं भरायचंय. त्यानंतर नावात बदल करण्याचं जे पण कारण असेल ते टाकायचंय. आणि त्यानंतर जे प्रूफ आहे ते तुम्ही इथं टाकू शकता. मॅरिड सर्टिफिकेट टाकू शकता किंवा इतर काही झालेलं असेल त्या कारणास्तव तुम्ही नाव बदललं असेल तर ते तुम्ही इथं सिलेक्ट करू शकता. अदर काय कारण असेल ते देखील तुम्ही इथं सिलेक्ट करू शकता मित्रांनो. ठीक आहे. तर बघा इथे मॅरिड सर्टिफिकेट हे देखील तुम्ही सिलेक्ट करू शकता. लग्नानंतर नावात बदल झाला असेल तर अशा प्रकारचं आपल्याला कारण इथे टाकायचंय आणि ते तुम्हाला प्रूफ म्हणून इथे यूज करावं लागणार आहे. मॅरिड सर्टिफिकेट यूज करणार असेल तर तुम्ही मॅरिड सर्टिफिकेट इथं द्या. अदरवाईज तुमच्याकडे दुसरं सर्टिफिकेट असेल नावात बदल झाल्याचं तर ते तुम्ही इथे सिलेक्ट करणार. नावामध्ये बदल झाला नसेल तर आपल्याला डायरेक्टली इथं फक्त नो वरती आपल्याला क्लिक करायचं. बाकीची माहिती कोणतीच भरण्याची गरज नाही. ठीक आहे. नो वरती क्लिक केल्यानंतर ऑटोमॅटिकली बाकीचे ऑप्शन इथं भरून येतील. आता पुढे जर म्हटलं तर बघा पुढे आपल्याला आपला स्वतःचा ईमेल आयडी दिलेला आहे. ठीक आहे. ईमेल आयडी त्यानंतर मोबाईल नंबर दिलाय. तर आपल्याला फक्त इथे जन्मतारीख इथं खाली भरायची आहे. इथं क्लिक केल्यानंतर आपल्याकडे कॅलेंडर ओपन होऊन येईल. तर कॅलेंडरनुसार आपण डे, मंथ, इयर या स्वरूपामध्ये आपली जन्मतारीख इथे सिलेक्ट करू शकता. ठीक आहे. तर या स्वरूपामध्ये आपण आपली जन्मतारीख भरणार. त्यानंतर पुढे बघा, तर बघा हे पेज खाली घेतल्यानंतर जर म्हटलं तर जन्मतारखेपर्यंत आपण माहिती दिली होती. खाली आपल्याला आपला स्वतःचा आधार नंबर टाकायचा आहे. त्यासोबत आपल्याला इथं काहीच भरण्याची गरज नाही, फक्त आधार नंबर टाका. त्यानंतर लिंग मेल फिमेल जे पण असेल ते सिलेक्ट करा.
त्यानंतर आपली कॅटेगरी सर्टिफिकेट, त्यानुसार आपली जी पण कास्ट असेल ते आपल्याला इथे सिलेक्ट करण्याचा ऑप्शन आहे, ते आपण इथे सिलेक्ट करणार. तर बघा ही माहिती भरल्यानंतर पुढे आपल्याकडे अशा प्रकारचं ऑप्शन येईल. जेव्हा आपण प्रवर्ग म्हणजेच कॅटेगरी सिलेक्ट करता, त्यानुसार आपल्याकडे कास्ट सर्टिफिकेट असणं गरजेचं असणार आहे. तर कास्ट सर्टिफिकेट नंबर टाकायचा आहे आणि त्यानंतर जे सर्टिफिकेट आहे ते तुम्हाला कधी भेटलं त्याची दिनांक टाकायची, जी की आपल्या सर्टिफिकेटवरती असते. त्यानंतर खाली आपल्याला सेव्ह अँड नेक्स्टचं ऑप्शन आहे, यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. नंतर बघा अशा प्रकारचं पेज ओपन होऊन येईल. आधार कार्डवरती जसा ॲड्रेस असतो, संपूर्ण ॲड्रेस तुम्हाला इथं भरायचा आहे. त्यानंतर गावाचं किंवा तालुक्याचं नाव इथं भरायचं आहे. त्यानंतर आपला जिल्हा इथं आपल्याला निवडायचा आहे, तालुका इथे तुम्हाला टाकायचा आहे, पिनकोड टाकायचा आहे ॲड्रेसचा आणि दोन्ही ॲड्रेस एकच असेल तर इथे सेम ॲजचं टिक मार आहे. इथे चेकबॉक्सवरती टिक मार करायचा आहे मित्रांनो. याचा अर्थ काय असतो मित्रांनो, एका ठिकाणी आपण सध्याचा राहण्याचा पत्ता द्यायचा असतो आणि एका ठिकाणी कायमस्वरूपी राहण्याचा पत्ता द्यायचा असतो. दोन्ही ॲड्रेस एकच असतील तर इथे सेम वरती तुम्हाला चेकबॉक्सवरती टिक करायचंय आणि सेव्ह अँड नेक्स्ट वरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर बघा अशा प्रकारचं पेज ओपन होऊन येईल. इथे 10वी 12वी ग्रॅज्युएशन आणि तुमचा जो पण कोर्स झाला असेल त्याची माहिती इथे भरायची आहे. जसे की सर्वप्रथम 10वीची जर म्हटलं तर सर्टिफिकेट नंबर टाकायचा आहे, ठीक आहे, जो की वरती कोपऱ्यामध्ये 6 अंकाचा असतो. सीट नंबर टाकायचा आहे 10वीचा. त्यानंतर पुढे कोणत्या बोर्डातून तुम्ही पास आउट केली 10वी ते टाकायचं आहे. महिना आणि वर्ष टाकायचं आहे, कोणत्या वर्षी तुम्ही 10वी पास आउट केली ते तुम्हाला महिना आणि वर्ष या स्वरूपामध्ये भरायचं आहे, ठीक आहे. त्यानंतर एकूण कितीपैकी किती गुण मिळाले, जसे की 500 पैकी 378 गुण मिळाले तर ते तुम्हाला भरायचं आहे. 12वीची माहिती भरण्यासाठी इथं 12वीचं इथं चेकबॉक्स टिक मार्क करायचं आहे. ती देखील अशाच स्वरूपामध्ये तुम्हाला माहिती भरायची आहे. सर्वप्रथम सर्टिफिकेट नंबर, सीट नंबर, बोर्डाचं नाव, पासिंग इयर आणि मंथ, त्यानंतर मिळालेले गुण. त्यानंतर खाली आल्यानंतर ग्रॅज्युएशन झालं असेल तर चेकबॉक्स टिक करायचं. तुमचं BA, BCom, BSc जे पण झालं असेल ते तुम्ही इथे सिलेक्ट करणार. त्यानंतर निकाल तुम्ही इथे सिलेक्ट करणार. निकाल पास असेल तर पास सिलेक्ट करा. त्यानंतर बोर्डाचं नाव टाका, युनिव्हर्सिटीचं नाव भरू शकता, बोर्डाचं किंवा युनिव्हर्सिटीचं नाव. त्यानंतर एकूण कितीपैकी किती गुण मिळाले ते तुम्हाला इथं भरायचे आहे मित्रांनो, ठीक आहे. तर या स्वरूपामध्ये तुम्ही भरू शकता मित्रांनो. जसे की 1200 पैकी 870 गुण मिळाले तर हे तुम्ही इथं भरणार. पोस्ट ग्रॅज्युएशन झालं असेल तर त्याची देखील माहिती भरू शकता. त्यानंतर आता इथं कोर्साची माहिती द्यायची. तुमचा डिप्लोमा झाला असेल म्हणजेच पदविका झाला असेल तर तुम्ही इथं चेकबॉक्सवरती टिक मार्क करणार. यापैकी तुमचं DTED झालंय, DED झालंय, जे पण असेल ते तुम्ही इथे सिलेक्ट करणार. निकाल काय आहे, पास फेल जे पण असेल ते तुम्ही इथे भरणार. त्यानंतर बोर्डाचं किंवा युनिव्हर्सिटीचं नाव भरणार. त्यानंतर पासिंग इयर आणि मंथ तुम्ही इथे सिलेक्ट करणार, किंवा पास केलेत किंवा तुम्ही पास झालात याच्याबद्दल तुम्हाला इथं माहिती भरायची मित्रांनो. त्यानंतर मिळालेले गुण आणि एकूण किती गुणांपैकी मिळाले ते टाकायचं. पर्सेंटेज किती मिळाले ते तुम्हाला इथे भरायचे. त्यानंतर ग्रेड जे पण असेल ते तुम्ही इथे टाकू शकता मित्रांनो. काही अडचण नाही, नाही भरलं तरी काही अडचण नाही. त्यानंतर जे पण सर्टिफिकेट असेल आपलं पासिंग त्याचा सर्टिफिकेटचा नंबर भरायचा. त्यानंतर पुढे जर म्हटलं तर तुमचं डायरेक्टली जर म्हटलं तर इथे बघा आपल्याला व्यावसायिक इथं डिग्री झाली असेल, ठीक आहे, म्हणजे ग्रॅज्युएशन याच्यामध्ये तुमचा जो पण कोर्स आहे त्याच्यामध्ये तुम्ही डिग्री केलेली असेल तर ते तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं आहे. डिग्री म्हणजे तुमचं BEd झालंय, त्यानंतर BPEd झालंय, जे पण असेल ते तुम्ही इथे सिलेक्ट करणार. त्यानंतर त्याची देखील तुम्ही माहिती भरू शकता. आता फक्त जर म्हटलं तर डिप्लोमा झाला असेल तर डिप्लोमाची माहिती भरा. तुमचं फक्त BEd म्हणजे तुमची फक्त डिग्री झाली असेल तर डिग्रीची माहिती भरा. ही माहिती या स्वरूपामध्ये भरू शकता, ठीक आहे. तर तुम्हाला दोन्ही मी सांगितलेलं मित्रांनो. या स्वरूपामध्ये तुम्हाला बाकीची हीच माहिती भरायची आणि त्यानंतर खाली सेव्ह अँड नेक्स्ट ऑप्शन यावरती क्लिक करायचं आहे. नंतर बघा अशा प्रकारचं पेज आपल्याकडे इथे ओपन होऊन येईल. इथे सर्वप्रथम परीक्षा सेंटर आपल्याला इथे निवडायचं आहे. जे पण जवळील परीक्षा सेंटर असेल ते तुम्ही इथे निवडू शकता मित्रांनो. तिथे तुमचे पेपर होणार आहेत. आता इथे बघा सर्वात महत्त्वाचं म्हणजे आता आपल्याला कोणती परीक्षा द्यायची आहे. पेपर पहिला द्यायचा, पेपर दुसरा द्यायचा की दोन्ही पेपर द्यायचे आहेत. पेपर 1 आणि 2 दोन्ही आपल्याला पेपर द्यायचे आहेत, ते तुम्ही इथे सिलेक्ट करू शकता, ठीक आहे. आता सर्वप्रथम जसं की मला दोन्ही पेपर द्यायचे तर मी दोन्ही इथे पेपर सिलेक्ट करणार. तर बघा आता सर्वप्रथम आपल्याला पर्यायी जे विषय आहेत ते कोणत्या विषयासोबत आपल्याला पेपर द्यायचे ते देखील येऊन जाईल. मॅथ अँड सायन्स दिलंय, सोशल सायन्स दिलंय, जे पण असेल ते तुम्ही इथे सिलेक्ट करणार. आणि त्यानंतर आपल्याला परीक्षेचं माध्यम, आता परीक्षेचं माध्यम तुम्हाला मराठी, इंग्लिश, उर्दू, हिंदी अशा प्रकारचे वेगवेगळे माध्यम तुम्हाला सिलेक्ट करता येणार आहे. म्हणजे परीक्षा कोणत्या भाषेमधून तुम्हाला द्यायची, तर आताच तुम्हाला ते परीक्षेचं माध्यम इथे सिलेक्ट करायचंय. त्यानंतर तुम्हाला विचारलंय तुम्ही महाराष्ट्राचे रहिवासी आहात का, येस वरती तुम्हाला क्लिक करायचंय. त्यानंतर पुढे जर आपण नो वरती क्लिक केलं तर बघा त्याच्याबद्दल तुम्हाला इथे माहिती विचारलेली आहे. उमेदवार रहिवासी असलेल्या राज्याचं नाव टाकायचं, म्हणजे महाराष्ट्राचे नसेल तर इतर राज्याचं जे आपण राज्याचं आहे त्याचं नाव टाकायचंय, ठीक आहे.
असेल तर येस वरतीच आपल्याला क्लिक करायचंय. बाकी काही भरण्याची गरज नाही. इथेच फक्त विद्यार्थी कन्फ्यूज होत असतात. फक्त पेपर एकच सिलेक्ट केला ज्यांचं पण फक्त इथं जे डिप्लोमा असतं ते डिप्लोमा झाला असेल तर ते पेपर एकच देऊ शकतात किंवा जर म्हटलं तर त्यांना दोन्ही द्यायचं असेल तर तरी देखील दोन्ही देऊ शकता. पण काही अडचण नाही, दोन्ही देखील देऊ शकता. परंतु शक्यतो तुम्ही एकच दिलात तर चांगले असणार आहे मित्रांनो, कारण वेळ पण कमी जाईल. अभ्यासाला वेळ तुमच्याकडे ऑलरेडी कमी आहे मित्रांनो. त्याच्यानुसार तुमची तयारी देखील चांगली होईल. परंतु तुम्हाला एक अनुभव घ्यायचा असेल, दोन्ही पेपर द्यायचे असेल तर दोन्ही सिलेक्ट करा. माध्यम आणि विषय देखील तुम्ही इथे सिलेक्ट करू शकता मित्रांनो. ठीक आहे, या स्वरूपामध्ये तुम्हाला माहिती देऊन घेतली. आता पुढे बघा, रहिवाशी तुमचं हे झालं सांगून. त्यानंतर पुढे बघा, आपल्याला पहिली लँग्वेज आपण जी पण सिलेक्ट केली असते ती इथं लॉक झालेली आहे. सेकंड लँग्वेज आता इथं इंग्लिश कंपल्सरी असणार आहे मित्रांनो. इथे तुम्हाला एडिट करता येणार नाही. इथं फक्त तुम्हाला परीक्षेचं पहिलं जे माध्यम आहे ते ऑलरेडी इथं सिलेक्ट करता येईल, ज्या माध्यमाने तुम्ही परीक्षा देऊ शकता. अदरवाईज जे प्रश्न आहेत बाकीचे दुसऱ्या कोणत्या लँग्वेजमध्ये असतील त्याच्याबद्दल इथं माहिती विचारलेली आहे. सेकंड लँग्वेज इथे इंग्लिश इथं असणारच आहे, ती तुम्ही इथे चेंज करू शकत नाही. ठीक आहे, तर बघा पुढे जर म्हटलं तर आपल्याला विचारलंय तुम्ही दिव्यांग वगैरे आहात का? असेल तर येस करा, अदरवाईज नो. एक सर्व्हिसमॅन याच्याबद्दल विचारले तर असेल तर येस करा, अदरवाईज नो. त्यानंतर पुढे बघा, आपल्याला अशा प्रकारची माहिती विचारली आहे. परीक्षेत गैरप्रकार याच्याबद्दल इथं माहिती विचारलेली मित्रांनो. तर त्यासाठी तुम्हाला इथे ते मान्य करावं लागणार आहे. तर बघा, स्वतः जबाबदार राहील हे वाचून घ्या, त्याचे टिक मार्क करा. त्यानंतर खाली आल्यानंतर इथे आपल्याला विचारलेलं आहे तुम्हाला जुळा भावंड वगैरे आहेत का? असेल तर येस करा. जुळा भावंडाचं इथं जे पूर्ण नाव आहे त्याचं नाव टाकायचं. ते मुलगा आहे की मुलगी ते तुम्हाला इथे भरायचंय मित्रांनो. जुळा भावंड नसेल, ठीक आहे, आपल्याला कोणत्याही प्रकारचा जुळा भावंड नसेल तर आपल्याला नो वरती क्लिक करायचंय. त्यानंतर आपल्याला ओळखपत्र इथे भरण्याचा ऑप्शन आहे. तर आधार कार्ड, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, वोटर आयडी, पासपोर्ट साईज, अशा प्रकारचा पासपोर्ट, अशा प्रकारचे 4-5 ऑप्शन आहे. तर आधार कार्ड तुम्हाला आयडी प्रूफ म्हणून न्यायचं असेल तर आधार कार्ड सिलेक्ट करा आणि आधार कार्डचा नंबर इथे टाकून सेव्ह अँड नेक्स्ट वरती क्लिक करा. त्यानंतर बघा, पुढील पेज अशा प्रकारचं ओपन होऊन येईल. इथे सर्वप्रथम तुम्हाला पासपोर्ट साईज फोटो अपलोड करायचा आहे. इथे आपल्याला सिग्नेचर अपलोड करायची आहे. त्यानंतर आयडी प्रूफ जे पण आपण आधार कार्ड वगैरे जे पण सिलेक्ट केलं असेल ते तुम्हाला अपलोड करायचं आहे. आणि त्यानंतर इथं आपल्याला प्रतिज्ञापत्र देखील इथं आपल्याला सेल्फ डिक्लेरेशन देखील इथं अपलोड करायचं आहे. आता बहुतेक विद्यार्थ्यांनी इथं डिक्लेरेशन कुठे आहे ते समजणार नाही मित्रांनो. तर ते देखील दाखवून घेतो तुम्हाला ते डिक्लेरेशन कुठून भेटणार आहे मित्रांनो. तर बघा, यामध्ये जर म्हटलं तर आपल्याला बघा हे डिक्लेरेशन दिलेलं आहे. आपलं स्वतःचं संपूर्ण नाव येतं आणि आपल्याला अशा प्रकारचं ते डिक्लेरेशन इथे दिसून येतं. आता हे काय करायचंय, एका कोऱ्या कागदावरती, ठीक आहे, एक कोरा कागद घ्यायचा. त्याच्यावरती हे आपल्याला आपल्या स्वतःच्या अक्षराने लिहायचंय मित्रांनो. ठीक आहे, स्वतःच्या अक्षरामध्ये लिहिलं तर त्याचा फोटो घ्यायचा आणि फक्त तो इथं आपल्याला अपलोड करायचा आहे. याच्या व्यतिरिक्त दुसरं काही नाही, काळजी करू नका. ठीक आहे, त्यानंतर बघा, आपल्याला ही सर्व माहिती जी आहे ती अपलोड करून घ्यायची. त्यानंतर इथं आपल्याला चेकबॉक्स आहे तो टिक मार्क करायचा आणि शो प्रिव्ह्यूचा ऑप्शन आहे बघा इथं खाली, यावरती क्लिक करायचं. ही सर्व माहिती अपलोड केल्यानंतर याची साईज वगैरे किती पाहिजे याच्याबद्दल माहिती दिली, त्याच साईजचा फोटो, सिग्नेचर, आपल्याला आयडी प्रूफ वगैरे अपलोड करायचंय आणि शो प्रिव्ह्यूचा ऑप्शन आहे यावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर बघा, अशा प्रकारचा पेज ओपन होऊन येईल. जो तुम्ही अर्ज भरलेला आहे तो अर्ज संपूर्ण तुमच्याकडे इथे दिसून येईल. काय अर्जामध्ये बदल करायचा असेल तर आताच तुम्ही बदल करू शकता. व्यवस्थित संपूर्ण अर्ज बरोबर भरला आहे का ते व्यवस्थित चेक करून घ्या. जर बरोबर नसेल भरला, काय एडिट करायचं असेल तर एडिट ऍप्लिकेशनचा ऑप्शन आहे, यावरती क्लिक करून तुम्ही एडिट करू शकता. अदरवाईज बरोबर भरला असेल तर इथं प्रोसीड टू पेमेंट्स ऑप्शन आहे, यावरती क्लिक करायचं. त्यानंतर पुढे बघा, अशा प्रकारचं पेज ओपन होऊन येईल. आता तुमची काय महत्त्वाची माहिती दिसेल, किती पेमेंट तुम्हाला करायचंय ते तुम्हाला इथे सिलेक्ट करायचंय. कारण इथे मी दोन्ही पेपर इथे सिलेक्ट केले होते, त्यासाठी ₹900 पेमेंट असणार आहे. तर परीक्षा शुल्क इथे आपल्याला भरण्यासाठी ऑप्शन आहे, या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर बघा, पेमेंट करण्यासाठी वेगवेगळे ऑप्शन इथं उपलब्ध होऊन येतील मित्रांनो. तर आपल्याला पेमेंट करण्यासाठी जे पण ऑप्शन वाटत असेल ते सिलेक्ट करू शकता. जसं की QR कोड तुम्ही स्कॅन करून पेमेंट करू शकता. इथं आपल्याला सर्वप्रथम भीम UPI इथे सिलेक्ट करायचं आणि त्यानंतर इथं मेक पेमेंटचं ऑप्शन आहे, यावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर अशा प्रकारचं पेज आपल्याकडे इथं ओपन होऊन येईल. आता QR कोड तुमच्याकडे इथे दिसून येईल. हा QR कोड स्कॅन करून देखील तुम्ही पेमेंट करू शकता. अदरवाईज नेट बँकिंग, त्याचसोबत डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, अशा प्रकारचे वेगवेगळे ऑप्शन तुम्हाला दिलेले आहेत. कोणत्याही मार्गाने तुम्ही पेमेंट करा, काही अडचण नाही. आणि पेमेंट करून तुम्हाला फक्त अर्जाची प्रिंट घ्यायची आहे. तर पेमेंट झाल्यानंतर शेवटचं ऑप्शन आहे अर्ज डाउनलोड करा. यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. यावरती क्लिक केल्यानंतर पेमेंट केल्यानंतर तुमचा अर्ज इथे खाली दिसून येईल आणि प्रिंटचं ऑप्शन येईल किंवा डाउनलोडचं ऑप्शन येईल. तिथून तुम्ही तुमचा स्वतःचा अर्ज डाउनलोड करू शकता. तर या स्वरूपामध्ये तुम्ही संपूर्ण TET 2025चा ऑनलाईन अर्ज भरू शकता. संपूर्ण डिटेलमध्ये माहिती आजच्या या व्हिडिओच्या माध्यमाने मी तुम्हाला दिलेली आहे. या व्यतिरिक्त तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये सांगा. त्याचसोबतच सर्व अपडेट आणि नोट्स मिळवण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन व्हायला विसरू नका. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे.
तर चला भेटूया आता पुढील व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.